श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. शास्त्रानुसार 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्या चुकूनसुद्धा वटपौर्णिमेला घालायच्या नाहीत. आणि गर्भवती महिलांनी काय करावे, एकच गुंडी किती महिलांनी वापरावी किंवा मग उपवास कसा करावा. जर आपल्याकडून काही अशा चुका झाल्या तर ते खूप अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या ज्या आपण घालायच्या नाहीत? चुकूनसुद्धा अशा चुका करायच्या नाहीत. वटपौर्णिमेचा दिवस हा सौभाग्यवती महिलांसाठी खूप शुभ असतो. अशा साड्या घातल्यामुळे नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. मित्रांनो, यंदाची वटपौर्णिमा 29 जून सोमवार या दिवशी असणार आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात? तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले होते व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते ते म्हणजे वडाचे. तो दिवस होता तो म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा, म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाचे मनोभावे पूजा केली व या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्वजण स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो. म्हणजेच देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवाष्ण स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच या वर्षीची वटपौर्णिमा म्हणजेच पौर्णिमाची तिथी प्रारंभ होते 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:30 वाजता, म्हणजेच 8:35ला व ज्येष्ठ पौर्णिमेची समाप्ती 29 जून रोजी सकाळी 9:30 वाजता, म्हणजेच 8:48ला संपते. म्हणजेच उदय तिथीनुसार आपण 29 जून सोमवार या दिवशी वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. तर वटपौर्णिमेची पूजा कधी करू नये? 28 जून 8:30 वाजता सकाळी पौर्णिमाची तिथी प्रारंभ होते आणि दुसऱ्या दिवशी 29 जून रोजी 8:48 ही तिथी संपणार आहे. परंतु यामध्ये 29 जूनला सकाळी 6:44 ते 8:27 राहू काळ असणार आहे. राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे सकाळी राहू काळामध्ये वडाची पूजा शक्यतो महिलांनी करू नका. तसेच तुम्ही 8:27 नंतर पूजा करणे अनिवार्य राहील. आपल्या भोलेनाथाचा दिवस म्हणजे सोमवार हा सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. काही महिला काय करतात की सकाळी अगदी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची कशीही पूजा करतात. परंतु असं करू नका. महिलांनो, हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो, त्यामुळे नीट व्यवस्थित पूजा करावी. आपल्याला तर या दिवशी जसं लवकर उठायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ करायची आहे. म्हणजेच आपल्या लक्ष्मीनारायण या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो, ते प्रसन्न होतात. यासाठी पूजा विधी, मुहूर्त आणि साहित्य काय बघू शकता. तर कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत, कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीत, हे सुद्धा आपण आज पाहणार आहोत. या दिवशी महिलांनी काय करायचं आहे किंवा काय करणं टाळायचं आहे, सर्व नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या वेळी कोणते कार्य करावे, कोणत्या वेळी करू नये, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुढे जाण्याआधी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या कुलस्वामिनीचे नावसुद्धा जरूर लिहा. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतात.
काही शारीरिक मानसिक जे काही तुम्हाला त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात. या दिवशी महिलांनी अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरामध्ये सुरुवातीला आपल्या घरांच्या देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे. बघा, सोमवार असल्यामुळे आपल्याला भोलेनाथचा दिवस अतिशय छान असा लाभलेला आहे. हा दिवस माता पार्वतीची सुद्धा आपल्याला छान अशी पूजा विधिवत करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोची छान अशी पूजा करा. तो फोटो पुसून घ्या किंवा मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा गाईच्या शुद्ध कच्च्या दुधाने तुम्ही मूर्तीला अभिषेक घालू शकता. आपल्या कुलदेवीचा मंगळ कलश असतो, त्या दिवशी त्याच्यासमोर सुद्धा ओटी भरायची आहे. तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरीही चालेल, परंतु वटपौर्णिमेला गहू आणि आंबा जरूर घ्यावा. त्याने ओटी भरली तरीसुद्धा चालते. तुळशी मातेची पूजा करायची आहे. आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेच्या वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व असतं. आपण इतर वेळी तांदळाची किंवा अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा मग 5 बायकांची ओटी भरत असतो, तेव्हा आंब्याने आणि गव्हाने ओटी भरावी. महिलांनो, या दिवशी गव्हाचाच वापर करा. माझी विनंती आहे तुम्हाला. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना किंवा तुळशी मातेजवळ ओटी भरताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना सुद्धा किंवा 5 बायकांची जेव्हा ओटी भरतो तेव्हासुद्धा मोठे मोठे असे गहू वापरायचे आहे. तांदूळ वापरू नका. गव्हाला या दिवशी खूप महत्त्व असतं. गव्हाला सोन्यासारखं मानलं जातं, म्हणून सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात माता लक्ष्मी देत असते. म्हणून गव्हाचा वापर करायचा आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड महत्त्वाचे आहे. हे झाड 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. यामुळे सौभाग्यवती महिला पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. त्याचप्रमाणे पतीला सुद्धा असेच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वराच्या चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचे व्रत करतात. वटपौर्णिमा पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावेत. व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर किंवा पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे. आंबा, हळदी कुंकू यांसारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमेला कोणती साडी नेसावी व नेसू नये, तर वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. हा रंग सुख सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. हिरवा रंग जास्त करून तुम्ही परिधान केलाच पाहिजे. यामुळे सौभाग्यामध्ये वाढ होते. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा कुंकवाचा लाल रंग किंवा पिवळा रंग, भगवान श्रीहरी विष्णूंचा आवडता रंग, गणपती बाप्पा यांचा सुद्धा पिवळा रंग आवडता रंग आहे, तुम्ही तो परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी असा ऑरेंज कलर तुम्ही परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकूनसुद्धा तुम्हाला काळा रंग, पांढरा रंग आणि या रंगांच्या साड्या परिधान करायच्या नाही. तसेच तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरलेली कोणती साडी असेल तर ती साडीसुद्धा वटपौर्णिमेला चुकूनसुद्धा घालायची नाही.
किंवा एखाद्या सुतकमध्ये वापरलेली साडी वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर रंगांच्या छटा असतील तर अशी साडीसुद्धा तुम्ही वटपौर्णिमेला परिधान करू नये. पूजा झाल्यानंतर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असलेले तुम्ही घरचे कपडे देखील या रंगांचे परिधान करू नका. कारण वटपौर्णिमेचा अख्खा दिवस हा खूप शुभ असतो. या दिवशी सोमवार आलेला आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला याच रंगांचे कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजे हिरवा रंग, लाल रंग, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा यांसारख्या रंगांच्या साड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही वांगी कलरची साडीसुद्धा परिधान करू शकता. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या रंगांच्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती महिलांनी अवश्य हातामध्ये घालाव्या. या दिवशी जर तुमच्याकडे आधीच्या बांगड्या असतील किंवा 4 दिवसात किंवा सुतकामध्ये वापरलेल्या बांगड्या असतील तर तुम्ही अशा बांगड्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नका. या दिवशी तुम्ही 4-4 का होईना, 6-6 का होईना, परंतु नवीन बांगड्या घ्या आणि हिरव्याच बांगड्या या दिवशी घाला. 6-6 भरले तरी चालतील. मात्र त्या दिवसांमध्ये वापरलेले कपडे आणि बांगड्या चुकूनसुद्धा महिलांनी वडाची पूजा करताना घालू नका. म्हणजेच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये किंवा सुतकामध्ये वापरलेले कपडे वापरायचे नसतात. तसेच वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. फांदी वगैरे तोडून आणलेली असेल तर तुम्ही त्याची पूजा करताय तर असं करू नका. जर वडाचे झाड लावायचे असेल तर तुम्ही वडाचे नवीन झाडसुद्धा घेऊन आणि वडाच्या झाडाची पूजा केली तर नंतर ते तसंच झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तरीसुद्धा अतिशय उत्तम. परंतु फांद्या तोडून त्या फांद्यांची पूजा करू नका किंवा फांद्या तोडण्याची चूकसुद्धा अजिबात करू नका. कारण वडाच्या झाडाची पूजा करायची असेल अगदी त्याच दिवशी फांद्या तोडू नये. त्यामुळे पूजा जर करायची असेल तर झाडाचीच पूजा करा. बऱ्याच महिला फांद्यांची पूजा करतात, पण चुकूनसुद्धा असं करू नका. फांदी तोडायची नसते. बऱ्याच ठिकाणी झाडं असतात, आपण तिकडे जाऊनही पूजा करावी. उगीच आळस करू नये. या दिवशी कोणाचा अपमान करू नका. कोणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल, आपल्याकडून पाहुणचार करून घेईल, मानसन्मान करून घेईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा मानसन्मान करायचा आहे. कोणाचाच अपमान करायचा नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी मांसाहार, मद्यपान होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. तुम्हाला या दिवशी जेवढी झाडं लावता येतील तेवढी लावा. या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचे झाड लावायला पाहिजे. किंवा मग तुम्हाला जर तुळस लावता आली तर तुळस तुम्ही लावू शकता किंवा वडाचे झाड लावू शकता. हे अतिशय शुभ असतं. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची. महिलांनी स्वतः शांत मन ठेवा. अगदी प्रसन्न रहा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत असू द्या, उपवास फळ देऊन सुद्धा केलं जातं. प्रसन्न मन ठेवलं तर सर्व काही प्रसन्न राहतं. पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहेत तर यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घेऊ शकता, नंतर पंचामृत घेऊ शकता, गाईचं कच्चं दूध घेऊ शकता. हे सुद्धा ते साहित्य त्याच्यामध्ये ॲड करू शकता. नंतर सुपारी, पैसे, दुर्वा, गहू, फुले वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. नंतर तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. आपल्या सर्व महिलांना माहिती आहे की प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. सर्वात प्रथम दिवा लावायचा, नंतर गणपतीची पूजा करायची. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपतीला मान द्यायचा आहे. म्हणून विड्याची 2 पानं मांडून त्यावर सुपारी ठेवायची. गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे. त्यांना हळदी कुंकू लावून, अक्षदा, फुलं, दुर्वा वाहून पंचोपचार त्यांची पूजा करायची. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. नंतर हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे.
नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर सौभाग्याचा अलंकारसुद्धा तुम्ही वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे. मुठभर गहू, तुम्हाला आंबा या गोष्टी यासाठी लागणार आहेत. ही माता सावित्रीच्या ओटीसाठी तुम्ही वडाच्या झाडाखाली ती ओटी भरायची आहे. दरवर्षी पूजा करताना अगदी तशीच तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हा जोडीदार मिळावा, जोडीदारासोबतचे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशी प्रार्थना करा आणि नंतर तुम्ही काही खाल्लं तरीसुद्धा चालेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.